ऑडिओ पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. काढलेला आहे सत्याचा मोर्चा आणि तुम्ही या ठिकाणी मूक आंदोलन करतायत. त्यांच्याकडून आरोपही सुरू झालेले आहेत. भाजपच्या आंदोलनात अवघी 4 डोकी दिसत आहेत असं जयंत पाटील बोलतायत. खरं तर मी प्रदेश कार्यालयामध्येच बसलो होतो आणि या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका काय असली पाहिजे ती मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून कोणी मोर्चा काढावा कोणी काढू नये, लोकशाहीमध्ये हे सर्व अधिकार जे आहेत हे प्रत्येकाला असतात. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र येऊन मोर्चा काढते. हे का काढतंय, याचं काय कारण आहे, तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होऊ घातल्या आहेत आणि प्रत्येक निवडणूक ज्यावेळेला समोर येते त्यावेळेला एक फेक नेरेटिव्ह हा कसा तयार करावा याचं नेहमीच प्रशिक्षण हे त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी, वेगवेगळे एनजीओज हे नेहमीच देत असतात. लोकसभांच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा देशाबाहेरील असणारे काही एनजीओज, काही अशा शक्ती की हा देश हा अखंड राहू नये या दृष्टिकोनातून सातत्याने एनजीओज म्हणून संपूर्ण देशामधली असणारी परिस्थिती, इथली असणारी सुरक्षितता, इथला असणारा कायदा, या सगळ्या गोष्टी अस्थिर कशा करता येतील यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फेक नेरेटिव्ह हा पसरवण्याचा प्रयत्न करतात. लोकसभेच्या वेळेला सुद्धा संविधानाच्या संदर्भामध्ये असाच फेक नेरेटिव्ह तयार झाला, किंबहुना पसरवला आणि अशा नेरेटिव्हमुळे कुठेतरी समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचं काम नेहमीच महाविकास आघाडीने केलंय. याची अनेक उदाहरणं ही आपणा सर्वांसमोर आहेत. आणि हे सर्व लक्षात घेता कोण कोण एनजीओज यामध्ये काम करतायत त्यांना सर्वांना कशा पद्धतीने आर्थिक पाठबळ मिळत आहे या सर्व गोष्टी आता जगजाहीर झालेल्या आहेत. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येऊ शकतो या भूमिकेतून
काम करताना दिसत आहे.